साहित्यिक व साहित्य या घटकावर आधारित प्रश्नपेटी। प्रश्न पहिला, दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? समर्थ रामदास, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ। बरोबर उत्तर आहे समर्थ रामदास। प्रश्न दुसरा, अभंगगाथा हा ग्रंथ कोणी लिहिला? समर्थ रामदास, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ। बरोबर उत्तर आहे संत तुकाराम। प्रश्न तिसरा, भावार्थ दीपिका हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी रचला? समर्थ रामदास, संत नामदेव, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर। बरोबर उत्तर आहे संत ज्ञानेश्वर। प्रश्न चौथा, गीत रामायण हा काव्य संग्रह कोणी रचला? वि वा शिरवाडकर, ग दी माडगूळकर, पु ल देशपांडे, वि स खांडेकर। बरोबर उत्तर आहे ग दी माडगूळकर। प्रश्न पाचवा, आचार्य विनोबा भावे यांनी कोणता ग्रंथ लिहिला? गीतारहस्य, गीताई, गुलामगिरी, श्यामची आई। बरोबर उत्तर आहे गीताई। प्रश्न सहावा, महर्षी व्यासांनी कोणता प्रसिद्ध ग्रंथ रचला? महाभारत, भावार्थ रामायण, गीत रामायण, रामायण। बरोबर उत्तर आहे रामायण। प्रश्न सातवा, छोटेसे बहीण भाऊ ही प्रसिद्ध कविता कोणी लिहिली? वि म कुलकर्णी, ग दी माडगूळकर, वसंत बापट, संत एकनाथ। बरोबर उत्तर आहे वसंत बापट। प्रश्न आठवा, वि वा शिरवाडकर यांनी लिहिलेले प्रसिद्ध नाटक कोणते? नट सम्राट, ययाती, बटाट्याची चाळ, झुंबी। बरोबर उत्तर आहे नट सम्राट। प्रश्न नववा, साने गुरुजी यांनी लिहिलेली प्रसिद्ध पुस्तक कोणती? गीताई, अभंगगाथा, बैलपोळा, श्यामची आई। बरोबर उत्तर आहे श्यामची आई। प्रश्न नववा, नाच रे मोरा हे प्रसिद्ध गीत कोणी लिहिले? विदा करंदीकर, वसंत बापट, ग दी माडगूळकर, ग ह पाटील। बरोबर उत्तर आहे ग दी माडगूळकर। प्रश्न 11, रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला? महर्षी व्यास, संत ज्ञानेश्वर, लोकमान्य टिळक, महर्षी वाल्मिकी। बरोबर उत्तर आहे महर्षी वाल्मिकी।